काय चाललंय आपल्या महाराष्ट्रात? ज्या मातीत संतांनी विचारांची पेरणी केली त्याच मातीत आज असले अशोक खरात सारखे नीच लोक धर्माच्या नावाखाली धंदा मांडून बसलेत. या माणसाचा चेहरा नीट बघून घ्या. हा तोच महात्मा आहे ज्याने लोकांना देवाच्या नावाने नाही तर चक्क रिमोट कंट्रोलच्या सापाने घाबरवलंय. आज मी याचं असं काही वस्त्रहरण करणार आहे की ऐकून तुमचं रक्त सळसळेल. या माणसाने महिलांना फसवले, अब्रूशी खेळ केला आणि गरिबांच्या कष्टाच्या पैशांवर डल्ला मारला. त्याच्या अघोरी कृत्यांचा पाढा वाचण्यासाठी हा व्हिडिओ मी बनवते. प्लीज शेवटपर्यंत बघा, कारण असल्या नराधमांना समाजात तोंड दाखवायची जागा आपल्याला ठेवायची नाहीये. आता ऐका याचं पहिलं कारस्थान. हा पठ्ठ्या काय करायचा, मंदिर परिसरात यायचा त्याच्या आणि तिथे नकली साप आणि वाघाची कातळी ठेवायचा. लोकांना वाटायचं बापरे, बाबाच्या अंगात किती शक्ती आहे, साक्षात नागराज यांच्या समोर डोलतात. अरे कसले नागराज, तो साप चक्क रिमोट कंट्रोलवर चालायचा. हा खरात दुरून बटन दाबायचा आणि तो प्लास्टिकचा साप हल्ला की भोळे भाबडे लोकांना पाय धरायला धावायचे. याला चमत्कार म्हणायचं का? हा तर सरळ सरळ लोकांच्या श्रद्धेचा खून आहे. लोकांनी भीतीपोटी याच्या पायावर पैसे ओतले आणि याने त्या पैशातून स्वतःची घरं भरली. अशा गारुडाला तर भर चौकात उभं करून जाळलं पाहिजे, जाब विचारला पाहिजे. आता याचं पुढचं डोकं बघा. बाजारात 100 रुपये किलोने विकले जाणारे रानटी चिंचोके माहिती ना, ते चिंचोके या शहाण्याने काय केलं, त्या चिंचोक्यांना पॉलिश केलं, त्यांना थोडं मढवलं आणि भाविकांना काय सांगितलं माहिती, हा दुर्मिळ मणी आहे, हा घरात ठेवला की धनवर्ष होईल. अरे लाजा वाटू दे रे घरात. 100 रुपयाचे चिंचोके याने 10,000 ते 1,00,000 रुपयांना एक नग प्रमाणे विकले. गरिबांनी स्वतःच्या लेकरांच्या तोंडाचा घास काढून याला पैसे दिले की आमचं भलं होईल. पण भलं झालं फक्त ह्या मामट्याचं. कसले आलेत मणी आणि कसले आलेत खडे हे तर निव्वळ लोकांच्या अज्ञानाचा घेतलेला फायदा आहे. अशा लुबाडणूक करणाऱ्या माणसाला चपलेने हाणला पाहिजे. मंडळी, विषय फक्त पैशांचा असता तर कदाचित राग कमी आला असता, पण या नराधमाने महिलांना भुलवलं, त्यांना भीती घातली आणि त्यांच्यावर अत्याचार केले, त्यांना ब्लॅकमेल केलं. अघोरी विद्येच्या नावाखाली हा स्त्रियांना धमकवायचा. बाहेर सांगितलं तर जिवंत सोडणार नाही, तुझ्या नवऱ्याला मारून टाकेल अशी धमकी द्यायचा. पण म्हणतात ना, पापाचा घडा एक दिवस भरतोच. याच्याच एका कर्मचाऱ्याने, जो 2019 पासून त्याच्याकडे काम करत होता, नाव होतं नीरज जाधव, त्याने याचं खरं रूप ओळखलं. नाशिकच्या कॅनडा कॉर्नर मधील ऑफिसमध्ये जेव्हा हा खरात नसायचा तेव्हा त्या कर्मचाऱ्याने तिथे गुपचूप स्पाय कॅमेरा बसवला आणि जेव्हा त्या कॅमेऱ्यातले फुटेज समोर आले तेव्हा अंगावर काटा आला. हा माणूस तिथे काय काय घाणेरडे प्रकार करायचा हे त्या व्हिडिओजमध्ये कैद झालं. या कृत्यामुळे आता हा खरात पोलिसांच्या कोठडीत आहे आणि चक्की पिसणार आहे. आता मला सांगा, असले लोक समाजात मोकाट फिरले तर आपल्या आया बहिणी सुरक्षित राहतील का? हा अशोक खरात आज पकडला गेलाय, पण अजूनही कितीतरी खरात बाहेर बसलेत जे लोकांच्या भीतीचा फायदा घेत आहेत. माझी हात जोडून विनंती आहे, कोणत्याही बाबाच्या महाराजाच्या नादी लागण्यापेक्षा स्वतःच्या कष्टावर विश्वास ठेवा. देव दगडात किंवा प्लास्टिकच्या सापात नसतो, तो माणसाच्या चांगुलपणात असतो. अशा बोगस लोकांची माहिती मिळाली की लगेच पोलिसांना सांगा, घाबरू नका. तुम्हाला काय वाटतं या नराधमाबद्दल? याला कोणती शिक्षा झाली पाहिजे? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ इतका शेअर करा की प्रत्येक घरात हा संदेश पोचला पाहिजे. पुन्हा असा चमत्कार करणारा बाबा महाराष्ट्रात पैदा होता कामा नये. आणि माझी आई बहिणींना एकच विनंती आहे की कृपा करून तुम्ही अशा हरामखोर लोकांकडे जाऊ नका, त्यांना बळी पडू नका. आणि बायकांच्या घरातल्यांना पण मला एकच सांगायचंय की कृपया त्यांच्यावर विश्वास ठेवा, त्यांच्या गोष्टी समजून घ्या. त्यांना सांगा की तुला कोणी धमकी देत असेल तर सरळ मला येऊन सांग आणि त्याला सांग की बाबा तुला काय व्हायरल करायचंय ते करून टाक. आणि बायकांनो, प्लीज, तुम्हाला माझी हात जोडून विनंती आहे, प्लीज अशा नालायकांकडे जाऊ नका.